आज तुम्ही मला कॅमेरासमोर बोलताना बघत आहात, पण काही महिन्यांपूर्वी मी स्वतःला असं बोलताना इमॅजिन करत होते. मी स्वतःला इमॅजिन करत होते कॅमेरासमोर बोलताना. मी स्वतःला स्टेजवर बोलताना इमॅजिन करत होते. मी इमॅजिन करत होते की मी व्हिडिओ बनवून अपलोड करते, कॅमेरासमोर बोलते आणि ते व्हिडिओ अपलोड करते आणि ते व्हिडिओ लोकं बघतात आहे, कमेंट्स करतात आहे, असं मी सगळं इमॅजिन करत होते. नमस्कार मंडळी, मी चैताली पालकर. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या या प्रवासामध्ये वेबिनारचा किती मोठा वाटा आहे तो. मी काही फ्री वेबिनार जॉईन केले होते आणि काही पेड वेबिनार जॉईन केले होते. त्यापैकीच एक रश्मी देशमुख मॅमचा वेबिनार होता. त्यांच्या वेबिनारमध्ये पब्लिक स्पीकिंग, स्टेज डेअरिंग, बॉडी लँग्वेज, कॉन्फिडन्स बिल्डिंग अशा गोष्टींवर प्रॅक्टिकल सेशन त्यांनी घेतलं होतं. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतःला कॅमेरासमोर बोलताना, स्टेजवर बोलताना इमॅजिन करायला सुरुवात केली होती आणि मी आरशासमोर उभं राहून बोलायची प्रॅक्टिस करायची. आणि अजून एक वेबिनार मी जॉईन केला होता इम्पोर्ट एक्सपोर्टवर. तो वेबिनार आपल्याला जर आपलं प्रॉडक्ट इंडियाच्या बाहेर पाठवायचं असेल तर त्याच्याबद्दल मला माहिती घ्यायची होती. त्यासाठी मी ते वेबिनार जॉईन केला होता. पण अजून त्याच्यामध्ये मी एवढी एक्सपर्ट नाही आहे, त्यामुळे त्याबद्दल मी एवढी माहिती नाही सांगू शकत. आणि माझा बिझनेस अजून स्मॉल स्केलवर आहे, त्यामुळे आता माझा फोकस माझ्या बिझनेसवर आणि कॉन्टेंट क्रिएशन जर्नीवर आहे. आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की फक्त वेबिनार जॉईन केल्याने कॉन्फिडन्स वाढत नाही. आपण जेव्हा त्या गोष्टींची प्रॅक्टिस करतो आणि त्या गोष्टी इम्प्लिमेंट करतो स्वतःवर, त्यानंतर आपला कॉन्फिडन्स वाढायला लागतो. तर हा 30 डेज चॅलेंजचा चौथा दिवस आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमची अशी कोणती इच्छा आहे जी तुम्ही करायची बाळगता पण अजून तुम्ही ती करायला सुरुवात केली नाही. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.